शरद पोक्षे यांचा अजब सल्ला. कुणाला? तर हिंदू बांधवांना किंवा हिंदू धर्माच्या सर्व बांधवांना एक अजब असा सल्ला, नवीन असा सल्ला आणि हिताचा असा सल्ला शरद पोक्षे यांनी दिलेला आहे. अर्थात हे शरद पोक्षे कोण म्हणाल? तर ते सावरकरांच्या जीवनावरचे आणि सावरकरांच्या कार्यावर अतिशय प्रखरपणे आणि हिंदूंच्या नसा-नसांपर्यंत सावरकरांचं कार्य आपल्या भाषणाद्वारे पोहोचवणारे एक वक्ता. दुसरी एक गोष्ट आहे, ते एक अभिनेता आहेत आणि ते म्हणजे नथुराम गोडसे जे गांधीजींच्या हत्यारी आहेत. नथुराम गोडसे त्यांचं ते पात्र करत असतात एका नाटकामध्ये आणि नथुराम गोडसे व्हायला त्यांना खूप आवडतं आणि ते खूप सुंदर अशा प्रकारे नथुराम गोडसेची भूमिका निभावत असतात हे शरद पोक्षे. त्यांना सांगायचं असतं, की गांधीजी ह्या देशासाठी किती घातक होते, गांधीजी किती चुकीचे होते, म्हणजे गांधीजींचं कार्य किती वाईट आहे आणि गांधीजींना मारल्यामुळे हा देश खऱ्या अर्थाने स्वतंत्र झाला, असं शरद पोक्षे म्हणत असतात. आणि गांधीजींचं जे काही कार्य आहे, ते दाबण्याचं काम म्हणजे नथुराम गोडसेचं कार्य सांगण्याचं काम. हे सगळं काम हिंदूंपर्यंत पोहोचवणारे एक वक्ता म्हणजे शरद पोक्षे. आता यांनी कोणता अजब सल्ला दिलेला आहे, तर शरद पोक्षे म्हणतात, की पेट्रोल, डिझेल महाग झालं किंवा महागाई वाढली असं म्हणायचं नाही. कारण का म्हणायचं नाही, तर सरकार हिंदूंचं आहे. म्हणजे आतापर्यंत सरकारमध्ये जे लोकं होते ते हिंदू नव्हते असं म्हणायचं आहे का? असं कोणत्या वेळेस महाराष्ट्राचा मुख्यमंत्री तुम्हाला मुस्लिम दिसतो सारखा किंवा उपमुख्यमंत्री मुस्लिम दिसतो का? आताच आहे का असं? याआधी सुद्धा देशमुख, पाटील हे लोकच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पदावर राहिलेले आहेत आणि हिंदूच जास्तीत जास्त प्रधानमंत्री पदावर सुद्धा आपल्याला दिसत असतात. पण हे म्हणतात, की फक्त आताच हिंदूंचं सरकार आहे महाराष्ट्रात आणि देशात, केंद्रात सुद्धा. म्हणून महागाई वाढली असं हिंदूंनी म्हणायचं नाही. का? कारण सरकार आपलं आहे. हे शरद पोक्षे यांना सांगायचं आहे. मग पेट्रोल, डिझेल जर महाग झालं, तर मग त्यांचा पुढचा सल्ला काय आहे? चलत प्रवास करायचा, पायी जायचं. समजा तुम्हाला इथून मुंबईला जायचं, पायी जायचं. काय हरकत आहे? चलत जायचं मुंबईला. किती का दिवस लागेनात, पण महाग झालं असं बोलायचं नाही पेट्रोल, डिझेल. कारण का? सरकार आपलं आहे, हिंदूंचं आहे. मग चलत जायला काय हरकत आहे? आपल्या सरकारसाठी ₹2 महागलं पेट्रोल, म्हणजे ₹2 नाही महागलं, शेकडो रुपयांनी महागाई वाढवली. हजारो ज्या किमती 100 होत्या त्या 1000 नेल्या, ज्या 1000 होत्या त्या लाखात घातल्यात. परंतु असं म्हणायचं नाही. चलत जायचं. इथून पंढरपूरला जायचं, चलत जायचं. इथून पुण्याला जायचं, चलत जायचं. जळगावला जायचं, चलत जायचं. मध्य प्रदेशमध्ये जायचं, चलत जायचं. दिल्लीला जायचं, पायी चालत जायचं. का? पेट्रोल महाग आहे, डिझेल महाग आहे. पण बोलायचं नाही, महागाई कमी करा म्हणायची नाही. कारण का? सरकार हिंदूंचं आहे. म्हणून चलत जाण्याचा सल्ला शरद पोक्षे देतात. शरद पोक्षे म्हणतात, "मला सुद्धा चलत जायला आवडेल." कारण का? तर सरकार हिंदूंचं आहे आणि पेट्रोल महाग झालं असं म्हणायचं नाही. चलत जायला आवडेल. आता शरद पोक्षे जिथे-जिथे भाषणाला जातात, तिथे-तिथे ते गाडीचा वापर करणार नाहीत कदाचित आता, आहे की नाही? ते चलत जातील. आता त्यांनी जर पुण्याहून मुंबईला जायचं असलं तर चलत जातील. त्यांना मुंबईहून जालन्याला यायचं असलं ते चलत जातील. जालन्याहून छत्रपती संभाजीनगरला जायचं तर ते चलत जातील. कारण का? भाषणाच्या वेळेत ते पोहोचतील चलत गेल्यामुळं. कारण का? पेट्रोल, डिझेल महाग झाले, त्यांना चलत जायला आवडणार आहे. कारण सरकार हिंदूंचं आहे. किती अजब सल्ला देतात हे. आणि शरद पोक्षांनी खरं तर पेट्रोल, डिझेलवर चालणाऱ्या गाड्या आता वापरणंच योग्य नाही, कारण ते पण हिंदू आहेत. आणि हे जे पेट्रोल, डिझेल जास्तीत जास्त बाहेर देशातून बोलवलं जातं आणि ते बाहेर तर जास्तीत जास्त मुस्लिम राष्ट्र आहेत आणि ते मुस्लिम राष्ट्रातून येतंय आणि म्हणून यांना मुस्लिम राष्ट्राचं काहीही नको आहे, म्हणून हे चलत जाणार आहेत. म्हणून यांच्यासाठी तर चांगलं आहे शरद पोक्षेंसाठी. आता शरद पोक्षे गाडीत बसलेले दिसले, की शरद पोक्षांना गाडीतून आरती करून खाली उतरायचं आणि चलत-चलत न्यायचं कार्यकर्त्यांनी त्यांच्या. कारण पेट्रोल, डिझेल महाग झाले, त्यांना चालायला आवडणार त्यांनीच सांगितलेलं आहे. दुसरा गोष्ट त्यांनी असं म्हणतात, पुन्हा एक सल्ला देतात, थांबत नाहीत तिथंच. ते आणखी एक सल्ला देतात. शरद पोक्षे म्हणतात, की आपल्या घरी लाईटचं काम करण्यासाठी
किंवा आपण ज्या कामासाठी बोलवतो, घरकाम करण्यासाठी लोक वगैरे, वगैरे असतात म्हणजे बांधकामासाठी घरकाम म्हणजे बांधकाम करण्यासाठी, स्लॅब टाकण्यासाठी, प्लास्टर करण्यासाठी भिंतींना, त्यानंतर विटांचं बांधकाम करण्यासाठी वगैरे, वगैरे या कामांसाठी जे लोकं आपण बोलवतो मजूर वगैरे म्हणून, ते कारागीर लोकं, मजूर लोकं जे आहेत, ते फक्त हिंदूच बोलवायचे. एकाही मुस्लिमाला गावात काम करण्यासाठी येऊ द्यायचं नाही. शरद पक्ष यांनी असं सांगितलं आहे. मग आता ठीक आहे, लाईटचं काम करण्यासाठी वगैरे, बांधकाम करण्यासाठी, स्लॅब टाकण्यासाठी वगैरे असे बरेचसे असे जास्त मेहनतीचे सुद्धा कामं असतात. अशा जास्त मेहनतीच्या कामांना सुद्धा मुस्लिम व्यक्ती चुकूनही बोलवायचा नाही. हिंदूंनाच बोलवायचं. मग आपल्याकडे तर जास्तीत जास्त बांधकाम करण्यासाठी आपण जेव्हा मिस्त्री लोकांना बोलवतो, कारागीर लोकांना कामासाठी आपण एखादं काम देतो, त्यावेळेस बहुतांश लोक जे काम करण्यासाठी येतात ते मुस्लिमच असतात गावागावामध्ये. मग आता कसं करायचं? मग दुसरा हिंदू काम करणारा व्यक्ती शोधायचा. सापडतच नाही. 10 गावात एखादा असतो, त्याच्या पाया पडलं तरी तो येत नाही. एवढा रडवतो लोकांना बांधकाम करताना. पाया पडा, आरती करा, काही करा, त्याच्या घरी जाऊन बसा. "चल बाबा, चल बाबा, चल बाबा" म्हणून, म्हणून तरी बी 2 रूमचं घर बांधायला तुम्ही सुरुवात केली तर 10 वर्षे लागतील, पण तो काही बिचारा पूर्ण करणार नाही. ही स्थिती आहे सध्याची. परंतु शरद पक्षांचा सल्ला आहे, की पण मुस्लिम बोलवायचं नाही. 20 वर्षे लागू द्या बांधकाम करायला. पण घराचं बांधकाम होण्यासाठी 30 वर्ष जाऊ द्या, 40 वर्ष जाऊ द्या, पण हिंदूलाच बोलवायचं, मुस्लिमांना बोलवायचं नाही, शरद पक्ष म्हणतात. मग आता सरळ शरद पक्षांनाच संपर्क करायचा. कारण आपल्याकडे तर सापडत नाही. मग शरद पक्षांनाच संपर्क करायचा. शरद पक्षांनी स्वतःचं एक संपर्क कार्यालय खोलावं. थेट त्यांच्याशी म्हणजे शरद पक्षांशी संपर्क साधू शकतील लोकं, अशी व्यवस्था करावी आणि शरद पक्षांनी असे कामगार लोकं उपलब्ध करून द्यावेत. लोकांना काय अडचण आहे? हिंदू बांधवांना काही अडचण नाही. काम मुस्लिमांनी केलं काय, काम हिंदूंनी केलं काय? उलट चांगलं आहे लोकांसाठी बुवा हिंदूंकडून जर एखादं काम होत असेल पूर्ण, लोकांसाठी चांगलंच आहे. शरद पक्षांनी तशी व्यवस्था करून द्यावी, कारण तशी काही सध्या व्यवस्था समाजामध्ये नाही. कारण आपण पाहतो दुसरी गोष्ट आहे फळाच्या दुकानांचं मागे एक बीजेपीचे आमदार म्हणले होते, एक युतीतले आमदार म्हणले होते, की खरेदी करत असताना, फळं खरेदी करत असताना, भाजीपाला खरेदी करत असताना, इतर खरेदी करत असताना हिंदू बांधवांकडूनच करायची, मुस्लिमांकडून करायची नाही. ती पण काही व्यवस्था नाही आपल्या शहरांमध्ये. प्रत्येक शहरामध्ये फिरा तुम्ही, कुठेतरी एखाद्या ठिकाणी फ्रूटचं दुकान, एखाद्या शहरामध्ये 100 शहरं फिरल्यानंतर एका शहरामध्ये एखादं दुकान तुम्हाला हिंदूंचं, फळांचं सापडेल. बाकी तुम्ही सफरचंद, केळी हां, हे पिकवणारे जरी हिंदू असले, तरी तिथं शहरात विकायला बसलेले तुम्हाला हिंदू सापडणार नाहीत. तुम्हाला घेताना ते मुस्लिमांच्या दुकानातूनच घ्यावं लागत आहे. मग शरद पक्षांनी ही व्यवस्था करू नये का? एवढे भाषणं देता, एवढे हिंदूंच्या हृदयामध्ये तुम्ही लोकांचे हृदय जागृत करता, एवढं सावरकरांचं कार्य तुम्ही पोहोचवता, एवढा नथुराम गोडसेंचा संदेश तुम्ही घराघरात पोहोचवत आहेत. हिंदूंच्या उपकार आहेत तुमचे हिंदूंवर. कारण तुम्ही नथुराम गोडसेंना पोहोचवत आहात. अक्षरशः तुम्ही नथू आणि राम पोहोचवत आहेत तुम्ही लोकांपर्यंत. तुम्ही एवढी तर व्यवस्था करायलाच पाहिजे शहरा-शहरामध्ये हिंदूंचे फळांची दुकानं. अरे हिंदू मार्केटच वेगळं करा ना. मुस्लिम मार्केट वेगळं राहू द्या, हिंदू मार्केट वेगळं राहू द्या. लोकं त्या मार्केटमध्येही जाणार नाही. लोकांना दुकान पाहण्याची गरज नाही, विचारण्याची गरज नाही. आता तिथं जाऊन काही विचारा का तुम्ही हिंदू का मुसलमान वगैरे काहींचं राहण-सहाण अगदी ओळखायलाही येत नाही हिंदू मुसलमानांसारखे दिसणारे. ते लोकं अलीकडे सगळे समान राहिलेत. पहिले जुने लोक ओळखायला यायचे टोप्या वगैरे, कपडे वगैरे त्यांच्यावरून. पण आता हिंदूंसारखी नवीन पिढी राहायला लागले, ओळखायला येत नाही. मग तुम्ही असं करा ना, हिंदूंचं मार्केट, मुस्लिमांचं मार्केट अलग करा तुमच्याच्याने होत असेल तर. होत असेल तर कारण तुम्ही म्हणता सरकार आपलं हिंदूंचं आहे. मग सरकारकडून जर असं होत असेल, तर हिंदू लोक हिंदूंच्याच मार्केटमध्ये जातील, विचारण्याचीच गरज नाही. दुसरी गोष्ट तुमच्या काम करणाऱ्या टीम, बांधकाम करणाऱ्या, लाईटचं काम करणाऱ्या, फर्निचरचं काम करणाऱ्या, जे काही म्हणजे असं ते वेल्डिंगचे वगैरे कामं करणारे, ह्या सगळ्या टीम तुमच्याकडून तयार करा ना तुम्ही सरकारकडून. हे बघा,
हे सगळं मार्केट हिंदूंचं आहे. इथं वेल्डिंग केल्या जातील, इथं फर्निचर बनवल्या जाईल, इथं लाईटचे काम करण्यासाठी लोक उपलब्ध असतील वगैरे, वगैरे, वगैरे हे सगळं तुम्ही तयार करा ना. कपड्याचे दुकान पाहिले मार्केटमध्ये गेले, की हजारो दुकान मुस्लिमांचे दिसतात आणि तुम्ही सांगता हिंदूंच्या दुकानात खरेदी करायची वगैरे. मग तुम्ही आधी तयार करा. हिंदूंनी कपडे तयार करायचे, हे युनिट आहेत हिंदूंचे. मग हे हिंदूंचं कपडा मार्केट आहे, इथं फक्त हिंदूंचीच दुकानं होतंय का तुमच्याच्याने? आतापर्यंत तुमच्याच्याने अशी काही व्यवस्था निर्माण केली झाली नाही आणि अजून तुम्ही करूही शकणार नाही. तुम्ही एकच करू शकता फक्त हिंदूंच्या भावना भडकावायच्या, मुस्लिमांच्या भावना भडकवायच्या आणि दोन्हींमध्ये युद्ध कसं सुरू होईल आणि दंगल सदृश्य वातावरण कसं निर्माण करता येईल, एवढंच तुम्ही आपल्या वक्तृत्वांमधून करू शकता. तुम्हाला नथुराम गोडसे व्हायला फार आवडतं. तुम्ही ते होऊन दाखवलं. तुमचं नाव शरद पोक्ष आहे. दुर्दैवाने ते गोडसे असतं, तर अधिक तुम्हाला अजून सोपं गेलं असतं. पण तुम्ही पोक्ष असून सुद्धा तुम्ही गोडसे होऊन दाखवलं विश्वाला, की हे अवर्णनीय काम आहे तुमचं. म्हणजे साध्या लोकांकडून ते वर्णन होऊ शकणार नाही. हिंदूंचा कळवळा असावा, स्वधर्माविषयी अभिमान असावा, आपल्या जगण्यात, बोलण्यात, वागण्यात स्वधर्मच असावा, परधर्म भयावह आहे, अशी आपल्याला श्रीमद भगवद्गीता शिकवण देते. म्हणजे प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णाने सांगितलंय, स्वधर्म आचरण करावा. प्रत्येक साधू संतांनी सुद्धा सांगितलंय, स्वधर्म आचरण करावा. परधर्म भयावह आहे. परधर्म भयावह आहे, पण परधर्मासोबत आपल्या स्वधर्माच्या दंगली घडवाव्यात हे त्याच्याही पेक्षा भयावह आहे. विनाकारण गुण्या गोविंदाने जगणारे हिंदू बांधव, कष्ट करणारे हिंदू बांधव, उठलं की शेतावर जाणे, काम करणे, कष्टाची भाजी-भाकरी खाणे, रक्ताच्या धारा वाहीपर्यंत शेतामध्ये काम करणारा शेतकरी बांधव, या शेतकऱ्यांमध्ये तुम्हाला शरद पोक्ष कधी हिंदू दिसत नाही. तेव्हा हिंदूंचं सरकार आहे आणि म्हणून जास्तीत जास्त शेतकरी हा हिंदू वर्ग आहे आणि म्हणून आपण शेतमालाला बहुमान मिळेल असा विश्वामध्ये असा सर्वोच्च उच्चांक गाठणारा भाव दिला पाहिजे. तुम्हाला या शेतकऱ्यांमध्ये हिंदू कधी दिसला नाही. मग तिथे तुमचं हिंदुत्व जागृत होत नाही. रात्रंदिवस अशा रक्ताचे पाट वहावे लागतात शेतकऱ्यांना. तेव्हा घामाच्या धारा, हाडाचं खत, रक्ताचे पाट वाहून तुम्हाला खायला गोड साखर दिली जाते शेतकऱ्यांकडून. तुम्हाला ते साखर खाताना तुम्हाला हिंदू, मुस्लिम साखर खाऊन, गुलाबजामुन खाऊन, जिलेबी, बासुंदी खाऊन, वाट्या-वाट्या बासुंदी पिऊन तुम्ही भाषण करता. तुम्ही एखाद्या दिवशी तरी शेताला जाऊन शेतकऱ्याला कसं पाणी द्यावं लागतं रात्रंदिवस उन्हातान्हामध्ये आणि अमावास्येच्या रात्री सुद्धा सारं जग जेव्हा तुमच्यासारखे लोकं जेव्हा भुताखेतांना घाबरतात ना, तेव्हा आमचा बाप शेतकरी शेताच्या बांधावर अमावास्येच्या भर रात्रीच्या 12 वाजता सुद्धा पाणीच द्यायलेलं असतं ऊसाच्या शेताला. ती पाचट अशी अंगाच्या अशा रक्ताच्या धारा काढते ऊसाची पाचट. पण हा जगामेळा साखर काढतो ऊसाची पाचट. इथे तुम्हाला हिंदू दिसत नाही. तुम्हाला फक्त दंगली उसळायला हिंदू दिसतो आणि म्हणून तुम्ही असा अजब सल्ला देता, की हिंदूंनो रस्त्याने जाताना पायी चला, गाडीने प्रवास करू नका, पण महागाई वाढली असं म्हणू नका. कारण सरकार आपलं हिंदूंचं आहे आणि हिंदूंनी हिंदूंच्या विरोधात बोलायचं नाही. ठीक आहे, आपल्यांच्या विरोधात आपण बोलायचं नसतं. पण हे आपलेच आहेत म्हणून त्यांना गिळंकृतही करायचं नसतं ना. पांडव दुर्योधनाचा भाऊच होता. मग का नाही धर्म पाळला दुर्योधनाने? आपला भाऊ आहे म्हणून द्यायचे होते ना 5 गावं. किमान 5च तर गावं मागितले होते ना. भगवान श्रीकृष्ण स्वतः शांतीदूत होऊन गेले होते दुर्योधनाकडे. पण दुर्योधनाच्या तलवारीतच अशी धार, अशी ताकद दाखवू लागला दुर्योधन. पांडवांना तर दाखवलीच ताकद, पण शेवटी देवावरही तलवार घेऊन सुटला तो दुर्योधन. त्याला आपला धर्माचे आहेत दिसलं नाही. पांडव काही मुस्लिम धर्माचे दिसले का तुम्हाला? पांडव हिंदू नव्हते का? मग पांडव आपले नव्हते का? दुर्योधनाला का नाही दिसलं पांडवांमध्ये आपलेपण? ते माझे आहेत असं का नाही दिसलं? शेवटी पांडव म्हणतात, अर्जुन म्हणतो, "हे सगळे माझेच आहेत. मी यांना कसं मारू?" इतकं त्यांनी दुष्कृत्य केलं होतं. या अर्जुनाच्या पत्नीचं वस्त्रहरण करण्याचं काम त्यानं केलं. काय-काय कामं नाही केले त्या दुर्योधनाने. त्या दूध किरीटेमध्ये किती अधर्म करून फसवल्या गेलं पांडवांना. तरी सुद्धा अर्जुन मारायला तयार होत नाही. अर्जुन त्यांच्यामध्ये आपलेपणा बघतो, पण ते बघत नाही. तेव्हा देवाला कुठेतरी सांगावं लागतं,
की अर्जुना तुला जर हे वाटतं तुझे आहेत, तर मग ते तुझ्या सोबत का नाहीत? तुझ्या विरोधात उभे का आहेत? मग जर ते तुझ्या खिलाफ युद्ध करायला तयार आहेत, तर ते तुझे नाहीतच असं समज. का सांगायचं काम पडलं? त्यांच्यामध्ये धर्म जागृत नाही झाला का? दुर्योधनामध्ये नाही झाला. तसं हे सरकार हिंदूंचं जरी असलं ना, तरी वृत्ती यांची दुर्योधनाची आहे. यांना शेतकऱ्यांमध्ये हिंदू का नाही दिसला? आणि तुम्हाला तुम्हाला नथुराम गोडसेच का आवडला? ज्या गांधीजींच्या मुखामध्ये रात्रंदिवस राम होतं. राम शिवाय गांधीजी श्वास सुद्धा घेत नव्हते आणि राम म्हणल्याशिवाय कुठलं काम सुद्धा त्यांच्या हातातून होत नव्हतं. रात्रंदिवस राम आणि जेव्हा तुम्ही जे शरद गोडसे म्हणजे शरद पक्षी आहेत, ते शरद गोडसे होऊन तुम्ही आता वागत तुम्ही जे आता नथुराम गोडसे होऊन वागत आहेत, तर तेव्हा तुम्हाला गांधीजींमध्ये तुम्हाला हिंदुत्व नाही दिसलं. जे राम म्हणतात, आज रामाच्या नावावर तुम्ही राजकारण करून जगणारे लोकं, जे सत्तेवर आले रामाच्या नावावर, ते शेवटी गोळ्या घातल्या तुम्ही लोकांनी गांधीजीला, तरी गांधीजी हे राम म्हणले. म्हणजे राम सोडला नाही गांधीजींनी. आणि तुमच्या मनामध्ये तर काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर ह्या सगळ्या गोष्टी होत्या. ज्यांच्या मनामध्ये काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर ह्या सगळ्या गोष्टी असतात ना, तेच दुसऱ्यांना गोळ्या घालू शकतात. शरद पोंक्षे दुसरं सामान्य व्यक्ती गोळ्या घालण्याचं काम करत नाही. क्रोध असला तरच गोळ्या घालू शकणार. काम असला तरच क्रोध उत्पन्न होणार. गीता काय शिकवते? कामातून क्रोध उत्पन्न होते. एरी क्रोध उत्पन्न होत नाही. मनामध्ये काम शिल्लक आहे, कामवासना आहे, त्यामुळे क्रोध उत्पन्न झाला. क्रोधामधून पुढची हिंसा घडली. अशी एरवी हिंसा घडू शकत नाही. मग ज्यांच्या मनामध्ये काम, क्रोध, मत्सर ह्या गोष्टी आहेत ना, हे हिंदुत्वाचं लक्षण नाही. हे राक्षसांचं, दैत्यांचं लक्षण असतं हे दैत्यांचं. आणि दैत्य कोण असतात माहिती का? दैत्यांना आता काय म्हटलं जातं माहिती का? तुम्ही सांगा शरद पक्षी किंवा इतरांना माहीत असेल. तेव्हा जे दैत्य होते ना, देवांच्या काळामध्ये जे दानव म्हटलं जायचं, त्यांना दैत्य म्हटलं जायचं, त्यांना राक्षस म्हणलं जायचं. ते जे कुळ होतं ना, बिलकुल देवाच्या खिलाफ असायचे. म्हणजे आता हिंदू धर्मांचे जे रीतिरिवाज आहेत ना, त्याच्या खिलाफ ज्यांचे नसतील, तसे म्हणजे त्यांच्या खिलाफ जे असतात, हिंदू धर्मांच्या रीतिरिवाजांच्या खिलाफ जे असतात, तसं बिलकुल देवाच्या खिलाफ असायचे दानव. देव जे करतात ना, ते त्यांना म्हणजे मंत्र उच्चारण त्या वगैरे वेद, धर्म यांना न मानणारे म्हणजे त्यांना दानव याच्यामध्ये टाकलं जायचं. मग त्यांचं ते मांसाहार करणे, यज्ञ बंद पाडणे, यज्ञामध्ये अपवित्र वस्तू आणून टाकणे, ऋषीमुनींना त्रास देणे वगैरे हे लक्षण कोणाचे असायचे? दानवांचे. तुम्ही काय करता? तुमच्यामध्ये कोणते गुण आहेत आता? राम म्हणणाऱ्यांना तुम्ही मारून टाकलं. म्हणजे तुमच्या मनामध्ये काम, क्रोध आहे. क्रोध आहे याचा अर्थ हे लक्षणं कोणाचे आहेत? आणि तेव्हाच्या दैत्यांना दैत्याचे आहेत आणि तेव्हाच्या दैत्यांना आता काय म्हणतात? ते तुम्हाला समजून जाईल आता. दैत्य कुळाला आता काय म्हणतात हे तुम्हाला समजून गेलं असेल आणि ते समजून घेण्याच्या गोष्टी आहेत, सांगण्याच्या नसतात. म्हणून धर्माचं पालन करत असताना काही गोष्टी समजून करायच्या असतात, कुणाला डिवचून करायच्या नसतात. तरच स्वधर्माचं पालन होतं आणि परधर्मासोबतही चांगलं राहतं. उगीचच डिवचायचं नाही. ज्यांचा जो धर्म आहे तो त्यांचा चालू द्यायचा. देवाची एखाद्या वेळेस जर त्यांच्यावर चुकून कृपा झाली, तर ते सुधारतील आणि धर्माचं आचरण करायला लागतील. नाहीतर आहेच त्यांचा अधर्म. पण किमान आपण तरी धार्मिक असूनही, हिंदू असूनही उगाच दैत्यासारखं लक्षण करून वागू नये समाजात एवढीच अपेक्षा आहे. जय हिंद, जय भारत. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. जय जगत.